तर स्त्रीला कधीच सुट्टी नसते आणि हे फॅक्ट आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता वीकेंड असला तरी असं नाहीये की आपल्याला घरची कामं करण्यापासून सुट्टी मिळते. घरची कामं करण्यापासून कधीच सुट्टी मिळत नाही. फक्त आपल्याला ऑफिसच्या कामापासून थोडासा आराम असतो वीकेंडला, तेवढंच काय ते. पण घरी पण आपलं प्रचंड काम असतात. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज आहे संडे मॉर्निंग आणि थोडंसं अपडेट बघू शकता तुम्ही. अजूनही इथे सूज आहे, ही वरची उतरले बट इथे खाली आहे. असं वाटतं मला कोणीतरी गाला तसा बुक्का बिक्का मारलाय की काय. लिटरली तोंड वाकडं दिसतंय माझं. तर संडे आहे, घरात खूप कामं आहेत. आज मी विचार केला की तुमच्यासोबत थोडंसं आमचं संडेचं रुटीन शेअर करते. जेवढं जमेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न तर करणारच आहे. बऱ्यापैकी कामं आवरलेली सुद्धा आहेत. जसं माझी अंघोळ झाले, अनिकाला सुद्धा मी अंघोळ घातले. आता भूषण अंघोळ करतोय आणि आमचं जे सेकंड बाथरूम आहे आमच्या बेडरूमचं, त्याच्यामध्ये त्याने हार्पिक वगैरे टाकून ठेवलं. कारण की आम्ही एव्हरी संडे किंवा सॅटर्डे आम्ही ते हे वालं जे आहे ना हे वॉश करतो. कारण हे जास्त यूज नाही होत अंघोळसाठी वगैरे. आम्ही ते मेन बाथरूमच यूज करतो. हे फक्त इमर्जन्सीसाठी, म्हणजे कधी घाई गडबड असेल तर अंघोळीसाठी यूज होतं, किंवा मग वॉशरूमला वगैरे जेव्हा रात्रीचं वगैरे उठतो तेव्हाच. तर ही त्याची ड्युटी असते बाथरूम क्लिनिंगची. त्याच्यानंतर आता मी चालली आहे नाश्ता बनवायला. आज मम्मी घरी नाही आहे, मम्मी गेली आहे ठाण्याला. आम्ही जिथे आधी राहतो, म्हणजे माझं जिथे माहेर आहे तिकडे एक मीटिंग आहे म्हणून ते अटेंड करायला गेले. तर आजच्या ब्लॉगमध्ये आता ते तुम्हाला मम्मी दिसणार नाही. सो आता मी चालले नाश्ता बनवायला. मला आज 2 बनवायचे आहेत. एक तर आहे उपमा, थोडासा बनवणार आहे जो आहे भूषणसाठी, आणि थोडासा शिरा बनवणार आहे जो मी आणि अर्निका खाणार आहे. कारण अजूनही मला व्यवस्थित चावता येत नाही आहे, तर मी असं काहीतरी सॉफ्टच खाण्याचा प्रयत्न करते. तर चला आता पटकन ती नाश्ता बनवते आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. तू पण जेवण करते अनिका? काय करते आई? काय नाही, इथे मी बनवते आहे थोडासा उपमा. इथे मी चहासाठी पाणी ठेवलेलं आहे, तो चहा बनवणार आणि साईडला इकडे शिरा बनवणार माझ्या आणि अनिकासाठी. इथे भूषणने अर्निकाला ब्रेकफास्ट बनवलेला आहे. दाखवायचं तर आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि त्याला निवांत बसलो. 11 वाजले. जेवणाची काय जास्त गडबड नाही, कारण आज आम्ही दोघंच आहे आणि मेन म्हणजे भूषणच जे काय खाणार आहे ते. कारण मला चपाती वगैरे काहीच खायला जमणार नाही, काही चावताच येत नाही, त्यामुळे मी तर राईसच खाणार आहे. आणि अनिका मी त्यामुळे डाळ भात खाणार आहे. तर जेवणाचं मी अपडेट देईन थोड्या वेळाने. आता सध्या बाकीची कामं थोडीफार चालू आहेत. तर सध्या एक नर्सरी लाईव्ह म्हणून एक वेबसाईट आहे, कदाचित खूप लोकांना माहीत असेल. त्याच्यावरती अर्थ डेसाठी त्या लोकांनी एक लाईक प्रमोशन ठेवलेलं की त्यांचे ते आपल्याला लॉग इन करायचं, आपला ईमेल आय डी फक्त द्यायचा आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायचे, आणि ते तुम्हाला 2 प्लान्स येतात फ्रीमध्ये. ज्याच्यासाठी तुम्हाला फक्त शिपिंग कॉस्ट द्यावी लागते 159 रुपीज. इंडोर प्लांट्स आहेत ते, लो मेंटेनन्स. आणि जर तुम्ही रेफरन्स दिला कोणाला बाकीच्यांना आणि त्याच्यातल्या मिनिमम 8 जणांनी जर तो रेफरल यूज केला तर तुम्हाला अजून 4 जे सक्युलंट प्लांट्स असतात छोटेवाले ते वाले मिळते. तर मला 2 प्लांट्स ऑलरेडी आलेत आणि आय एम प्लॅनिंग टू ऑर्डर नेक्स्ट 4 प्लांट्स. तर मी तुम्हाला ते 2 प्लांट्स दाखवते. तर हे एक तर मी इथे वरती ठेवलं आहे ह्याच्यामध्ये, आणि सेकंड आहे इकडे. खूप छान पॅकिंग आलेली. जर माझा नेक्स्ट स्लॉट येईल तेव्हा मी पॅकिंग तुम्हाला दाखवणार. आणि हे इंडोर प्लांट्स आहेत त्यामुळे एकदम लो मेंटेनन्स आहे. तर मशीनचे कपडे झालेले आहेत आणि मी आता कपडे सुकत टाकणार आहे. वाजले आहेत 11:30. तर जसं मला म्हणायचं होतं की
एका स्त्रीला असं नाही म्हणता येणार की गृहिणींना फक्त, कारण की स्त्री आजकाल सगळ्या क्षेत्रात आहे, सगळी कामं करू शकते ती. एका स्त्रीला कधीच सुट्टी नसते आणि हे फॅक्ट आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता वीकेंड असला तरी असं नाहीये की आपल्याला घरची कामं करण्यापासून सुट्टी मिळते. घरची कामं करण्यापासून कधीच सुट्टी मिळत नाही. फक्त आपल्याला ऑफिसच्या कामापासून थोडासा आराम असतो वीकेंडला, तेवढंच काय ते. पण घरी पण आपलं प्रचंड काम असतात आणि ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना तर माहिती झाली की लहान मुलं असल्यावर घरामध्ये किती पसारा असतो, किती एक्स्ट्रा कामं असतात. त्यांचे मूड स्विंग, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं रडगाणं सगळं हँडल करायला लागतं. तर चला आता मी अजून तर काय बोलू नाही शकत, कारण की काय म्हणतो ते आपण हे सगळं करून दाखवू शकतो. म्हणजे आपण हे सगळं, आपली कर्तव्य तर आहेतच, पण आपण एक्सपर्ट असतो या गोष्टींमध्ये, मल्टीटास्किंगमध्ये. त्यामुळे त्याचा असा पर्सनली काही त्रास होत नाही. बट हे खरं आहे की एका स्त्रीला कधीच सुट्टी नसते. तर आता पटकन मी कपडे सुकत टाकून घेते आणि थोड्या वेळाने थोडं भेटते. चल बेटू मला हेल्प कर. सो इट्स लंच टाईम आणि वाजले आहेत 1:45. तर लंचमध्ये जास्त काही नाही आहे जसं मी बोलली होती, कारण मम्मी पण नाही आणि मला पण नाही खाता येत. तर दाल राईस बनवलं आहे, चपाती केले आणि भूषणने ॲक्च्युली त्यासाठी चिकन ऑर्डर केलं आहे, चिकनची ग्रेव्ही आहे, तर ते खाणार आहे. तर आम्ही पटकन जेवण घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. माझं तर जेवण झालेलं आहे. तर प्रियंका आणि अनिका जेवतायत. थोडंसं राईस. अनिका तर दुपार तर झालेली आहे आणि सगळी कामं आवरलेली आहेत. जे कोणी व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असेल तर त्यांना तर माझा फेस वेगळा वाटत असेल, तर त्यांच्यासाठी डिस्क्लेमर आहे. त्याचं रिझन आहे की माझी अक्कलदाढ काढली आहे 2 दिवसापूर्वी आणि त्याच्यासाठी मला हे ते पूर्ण स्वेलिंग आहे. त्यामुळे आय गेस अजून 1-2 दिवस माझा फेस असाच राहणार आहे. सो प्लीज तोपर्यंत थोडा बेअर करा. आणि आता वाजले आहेत 3 वाजून गेलेत. तर आता मी थोडासा आराम करणार आहे आणि इव्हिनिंगचे सध्या तरी काहीच प्लॅन्स नाही आहेत, बट काही चीज असेल तर तुम्हाला बघायला मिळालं. चला आता मस्त आराम करूया. हॅलो, आज आहे संडे. आता मी चाललो आहे. बाबांनी गावावरून नारळ पाठवले आणि आंबे पाठवले, तर ते आता मी बसवरून उतरवून पार्सल आणायला चाललो आहे. चला. फायनली नारळ आणि हे कलेक्ट केलं आहे, आंब्याच्या पेट्या. आता आहे ऑटोमध्ये, घरी जातो आहे. त्यानंतर मला क्रिकेट खेळायला पण जायचं आहे. सो त्याच्यानंतर मी बघू भेटेन की नाही. प्रियंका पुढे कंटिन्यू करेल ब्लॉग. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 6. मी मस्त झोपलेलो. अजूनही माझं स्वेलिंग बऱ्यापैकी आहे, इथेपर्यंत दिसत आहे. पण दुःखाचं जरा कमी झालं आहे, बट कोणालाही बघून कळेल की माझ्या चेहऱ्यावरती स्वेलिंग आहे ते. आणि आय गेस भूषण तुम्हाला सांगितलं असेल तो कुठे गेला होता, तर तो घेऊन आलेला आहे. आपले इथे नारळ आलेले आहेत गावचे, मालवणचे. तर मी टाकणार आहे आमच्या सोसायटी ग्रुपवरती. ऑलरेडी टाकलं पण होतं, तर ज्यांना कोणाला हवे असतील ते घेऊन जातील. आणि प्लस बाबांनी आम्हाला
आम्हाला म्हणण्यापेक्षा त्यांच्या लाडक्या नातीला अर्निकाला मँगोज पण पाठवलेत. जस्ट अर्निका पण आता जस्ट झोपून उठले आहे. हे बघा. सो इट्स टाईम फॉर हर मिल्क अँड बिस्किट टाईम. म्हणजे दूध आणि बिस्किट खाते ती आता, म्हणून ती बसले रेडी होऊन. तुम्हाला तिला द्यायचं आहे. आणि सोबत टी व्हीवरती चालू आहे राईम्स. हे एक टाटा स्कायचं चॅनल आहे, टाटा प्ले म्हणून. त्याच्यामध्ये फन लर्निंग प्री स्कूलचं हे चॅनल आहे. आणि फुल डे याच्यावर राईम्स आणि पोयम्स, कार्टून्स हे चालू असतं. तर आम्ही सध्या हे सबस्क्राईब केलं. तिला हे आवडतं बघायला, कारण आजकाल ते कार्टून नेटवर्क आणि आपले पोगोज वगैरे एवढे खास कार्टून येत नाही. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा खूप छान छान कार्टून्स यायचे, पण आता खूप काही तर विचित्र कार्टून्स असतात. म्हणून आम्ही हे चॅनल प्ले केलं आणि हे तिला आवडतं. तर आता मी जरा बेडरूममधले आवडते, तिच्या झोपून उठले. त्याच्यानंतर मग आम्ही दोघीजणी मस्त चहा बिस्किट आणि म्हणजे मी चहा बिस्किट घेणार आहे आणि अर्निका दूध बिस्किट घेणार आहे. तर आमचं इव्हिनिंग टी आणि मिल्क टाईम झालेला आहे, सगळं आवडलेलं आहे. आता मी आता किचनमध्ये उष्णसाठी थोडासा चहा ठेवला आहे. आणि पटकन मी आता दुपारची जी जेवलेली भांडी होती, जी तुम्हाला दिसलं असते मागे ठेवलेली आहे भरपूर, ती आता लावून घेते. आणि त्याच्यानंतर मी इथे रवासुद्धा काढून ठेवलेला आहे. तर मी विचार करते की आज माझ्याकडे वेळ आहे तर मी हा रवा भाजून घेते. कारण आमच्याकडे म्हणजे मम्मीची ही सवय आहे की जनरली आम्ही रवा ॲडव्हान्समध्येच भाजून ठेवतो. त्यामुळे कसं कधी इमर्जन्सीला कोणी गेस्ट आले, आपल्याला पटकन रवा शिरा बनवायचा आहे किंवा उपमा बनवायचा आहे. आता अर्निका लहान आहे त्यामुळे अर्निकाला पण आम्ही शिरा देतो, तर ते पटकन बरं पडतं. तेव्हा भाजायला खूप वेळ लागतो. त्यामुळे आम्ही इमर्जन्सीसाठी म्हणजे ॲडव्हान्समध्ये आम्ही रवा भाजून प्रिपरेशन करतो. तर रवा तर भाजून झालेला आहे. आणि आता मी जे कपडे सुकत टाकले होते ते काढते आणि त्याच्या घड्या काढून ठेवते. खूप गरम झालं, खूप गरम झालं. आणि वाजले आहेत 7:15 7:20 वगैरे झालेले आहेत. आमच्या खिडकीत छान ऊन लागतं आणि त्यामुळे कपडे खूप छान सुकतात. पण पावसात खूप प्रॉब्लेम आहे की दोन्ही खिडकींमध्ये पाणी येतं. तर पावसात आम्ही कपडे बाहेर सुकत घालूच नाही लागत. तेव्हा आम्हाला स्टँड जो आहे कपड्यांचा तो बाहेर काढायला लागेल, बरं जो आत घ्यावा लागेल. आय मीन सॉरी, आम्ही तो बाहेर ठेवला आहे विंडोमध्ये हॉलच्या. तर त्याच्यावरच कपडे सुकत टाकायला लागणार आहेत, कारण दोन्ही साईडला पाऊस लागतो. इथे आय गेस एका साईडला थोडा कमी लागतो, पण जास्त कपडे नाही राहणार. त्यामुळे प्रॉब्लेमच आहे पावसात.
तर परत एकदा मी इकडे किचनमध्ये आलेली आहे आणि तिथे काम करताना मला असं लक्षात आलं की जे वरचे 2 कप्पे दिसत आहेत, मी जिथे आता सगळं काढते आहे, तिथे खूप काही अशा गोष्टी होत्या ज्या जुन्या होत्या, अनवॉन्टेड होत्या, काहींची एक्सपायरी डेट ऑलरेडी निघून गेलेली होती. सो मी विचार केला की पटकन हा कप्पा साफ करून नीट ऑर्गनाईज करते. तर आपल्या स्त्रियांचं हेच असतं आहे की आपल्याला समोर एखादी गोष्ट पटकन दिसली आणि लक्षात येतं, आपण तिथल्या तिथे सगळं काम करून टाकतो आणि अशाच प्रकारे हाताला येईल तशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण करत राहतो. त्यामुळे आपण जी रेग्युलर कामं करतो त्याच्यातून ही एक्स्ट्रा कामंसुद्धा आपली होत असतात. ह्याच्यासाठी सेपरेटली पूर्ण वेळ काढायला आपल्याला गरज लागत नाही, कारण पूर्ण किचन जर तुम्ही एकदम ऑर्गनाईज करायचा विचार केला तर त्याच्यासाठी तुम्हाला ऑब्व्हियसली सेपरेट एखादा दिवस घेतला पाहिजे. मग असं छोट्या छोट्या मध्ये एखाद दुसरे कप्पे आपण ऑर्गनाईज केले तर आपल्यालाही ते सोपं राहतं. तर अशाच प्रकारे मी बघते आहे की कुठल्या गोष्टी खरंच लागणाऱ्या आहेत, कुठल्याची एक्सपायरी डेट गेलेली आहे, कुठल्या गोष्टी हँडी असाव्यात म्हणजे समोर दिसायला हव्यात, त्या मी पुढे ठेवणार आहे. आणि काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला रेग्युलरली लागत नाहीत, असे डब्बे किंवा असं काही असेल तर ते मी मागे ठेवणार आहे. आणि अशा प्रकारे आपण सतत अधेमध्ये सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करत असतो आणि त्याच्यातूनच आपल्याला हे सुद्धा कळत असतं की आपल्याकडे कुठल्या गोष्टीचा स्टॉक आहे, कुठला संपत आला आहे आणि कुठली गोष्ट आपल्याला लागणार आहे. त्यामुळे हे असं अधेमध्ये छोटं मोठं ऑर्गनायझेशन केलेलं खूप हेल्पफुल राहतं. आणि मागे अर्निका तुम्हाला धावताना दिसत असते, तर ती खेळत असते, तिला जास्त असं ऑब्झर्व करण्याची गरज लागत नाही. आणि आता इथे मी किचन ओटा साफ करते आहे. तर जनरली आपल्याला सवय असते की प्रत्येक वेळेला काम झाल्यानंतर ओटासुद्धा स्वच्छ असला पाहिजे, त्यामुळे दुसऱ्या दिवसाची सुरुवात पण आपल्याकडे फ्रेश होते आपल्याला. तर सगळं माझं काम आवरलं होतं किचनमधलं, म्हणून मी ओटासुद्धा साफ केला आणि जी काही थोडीफार भांडी होती तीसुद्धा घासून पटकन फ्री झाले. अशा प्रकारे जेव्हाच्या तेव्हा आपण जर भांडी वगैरे स्वच्छ केली तर भांड्यांचा जास्त पसारासुद्धा होत नाही. आणि जसं मी मागच्या वेळेला एकदा बोलली होती की हे वायपर खूप चांगलं आहे, त्याच्याने सगळं पाणी निघून जातं आणि आपला ओटा एकदम स्वच्छ होतो, लाईक सुका होतो. कारण ओलं पाणी वगैरे ठेवलं की त्याच्यानंतर मग त्याच्यात मच्छर वगैरे व्हायचे खूप चान्सेस असतात. आणि रोजच्या रोज आम्ही बेसिनसुद्धा स्वच्छ करतो. इवन म्हणजे प्रत्येक वेळा भांडी घासले असं स्वच्छ केलं जातं, ज्याच्यामुळे त्याच्यावर तेलकट डाग राहत नाहीत आणि बेसिनसुद्धा आपलं छान व्यवस्थित स्वच्छ होऊन जातं. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि खूप काही दाखवण्याचा प्रयत्न तर मी केलेला आहे. सगळंच दाखवलं असं नाही म्हणताना, खूप छोटी मोठी कामं पण असतात. आम्ही आता जेवलो आहोत, रात्रीचे वाजले 10:30 आणि सगळं मी आवरले, किचन वगैरे पण आवरून झालं आहे. तर जसं की मी रवा भाजून ठेवला तर तो रवा परत बर्नीमध्ये भरून ठेवायचा, जेवल्यानंतर किचन आवरायचं, भांडी आवरायची, अनिकाचं जेवण, तिला भरवणं, आमचं जेवण, ह्या सगळ्या गोष्टी परत मी शूट नाही केल्या. आता तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि आपल्या बायकांची कामं काही संपत नाहीत. जेवढं करू तेवढा कमीच आहे आणि जेवढं शूट करेन तेवढंसुद्धा कमीच आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि आत्ताची प्रोग्रेस बघता आता बऱ्यापैकी माझ्या गालाची सूज कमी झालेली आहे, म्हणजे थोडंफार मला नॉर्मल वाटते. स्टील इथे थोडी आहे सूज आणि इथे आहे अशी, इथे या सेक्शनला इकडे ॲक्च्युली स्टिचेस आहेत. लास्ट खालची अक्कलदाढ होती ना, त्यामुळे इकडे स्टिचेस आहेत. तर पण मला प्रॉपर बोलता येतं आहे. अजूनही मला चावायला त्रास आहे, कारण इकडे काहीच जास्त मोशन होत नाही, त्यामुळे इकडे मूवमेंट करायला लागलं की एवढं जमत नाही. त्यामुळे अजूनही मी राईसच खाल्ला आहे आता पण. लेट्स सी, उद्या पण बहुतेक मी दाल राईसच खाईन ऑफिसमध्ये सुद्धा, त्याशिवाय ऑप्शन नाही. त्याच्यानंतर बघू, थोडंफार चावायला जमलं तर मग व्यवस्थित खायला सुरुवात करेन. तर चला आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. आणि सोबतचे बेल आयकॉन असेल ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आमच्या छान छान व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नेहमी येत राहतील. आता पण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.